हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करते आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी चालली आहे आज दगडूशेठ गणपती आणि तुळशी बागेत। तर काय होतं कसं होतं ते तुम्हाला सांगतेच, तर भेटूया परत ब्लॉगमध्येच। चलो बाय। तर आम्ही ना आळंदीमधून बसलो होतो, मनपाला जाणार होतो आणि तिथून आम्ही 70चा पास काढला होता। तर आम्ही आता मनपामध्ये पोहोचलो होतो आणि हे खूप क्यूट असा एक मुलगा होता ज्याने की असं छान असं चेहऱ्यावरती बनवून घेतलं होतं, छान दिसत होता। त्यानंतर तुम्ही पुण्यातलं ट्रॅफिक बघू शकता, खरंच खूप डेंजर ट्रॅफिक असतं पुण्यामध्ये। हे तुळशीबाग किंवा मग दगडूशेठ गणपतीच्या तिथलचं होतं। त्यानंतर आम्ही आलो लाल महालामध्ये, खरंच खूप छान असा लाल महाल आहे। तर जिजाऊ माता जिजाऊ ना, जेव्हा माता जिजाऊ आणि हे शिवराय आहेत, बाल शिवराय, त्यांचं खूप छान अशी कलाकृती त्यांनी काढलेली आहे या बैलांसोबत। खरंच खूप सुंदर असं वाटत होतं। खूप आकर्षक ही बैल जोडी दिसत होती आणि मागचा परिसर तर तुम्हीच बघू शकता, किती एकदम छान दिसत होता। आता लाल महाल म्हटलं तर याची थोडक्यात माहिती अशी आहे की जो शाहिस्ते खान होता तो पूर्ण 1 लाख अशी नाही का सैन्यांची फौज घेऊन तो पुण्यात आलेला होता, पुण्यात घुसलेला होता आणि त्याचं वास्तव्य पूर्ण लाल महालामध्ये होतं। तर त्यांनी लाल महालामध्ये ना खूप असा लोकांना, आजूबाजूच्या लोकांना त्यांनी त्रास दिलेला होता। तेव्हा शिवरायांनी ना त्याचे इथे बोटं कापली होती। तर त्याला असं वाटलं होतं की आता बोटे कापली तर काही दिवसांनी आपलं म्हणजे आपल्याला तो मारू शकतात नाही का आपले शिवराय, त्यामुळे तो हे आपलं पुणे सोडून निघून गेला होता। आणि आता हा बघितला तर हा लाल महाल हा ओरिजिनल नाही आहे, याची फक्त कलाकृती अशी पुण्यामध्ये रेखाटलेली आहे। तर खूप छान अशी कलाकृती होती। नंतर आम्ही आलो होतो आपल्या बाप्पाच्या समोर, जे की इथे हात जोडल्याशिवाय कुणी पुढे जात नाही आणि मागेही जात नाही, असं एकमेव ठिकाण म्हणजे आपलं दगडूशेठ गणपती बाप्पा आपला। खरंच खूप छान असं दिसत होतं इथे। म्हणजे ना जेव्हा आपण दर्शन घेतो, मधून काही दर्शन झालं नाही कारण गर्दी तुफान होती, म्हणजे सांगण्याच्या पलीकडे गर्दी होती, जे की तुम्ही बघू शकता, मी दाखवते तुम्हाला पुढे। नंतर दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे निघालो। तर दिवाळी असल्यामुळे ना सगळं शॉपिंगचे स्टॉल होते ना, ते सर्व असे दिवाळीचेच लागले होते, जे की अशी छान असे लक्ष्मीचे पावले किंवा अशी रांगोळी किंवा म्हणजे पंत्या वगैरे हे सर्व लागलेलं होतं। खरंच खूप छान आणि सुंदर असं आकर्षक असं या सर्व गोष्टी दिसत होत्या। रेट पण त्यांनी तसेच लावले होते, खूप रेट होते त्या मानाने। म्हणजे तुळशीबागेत म्हणतात की स्वस्त भेटतं, पण असं काही नाहीये, खूप रेट लावले होते। आणि तुम्ही ही गर्दी बघू शकता, तुफान गर्दी होती। म्हणजे आम्हाला चालायची गरजच पडत नव्हती, मागच्याने ढकललं की आम्ही आपोआप पुढे चालायचो, अशी काहीशी परिस्थिती होती। हे मला खूप आवडलेलं, खूप छान दिसत होतं। त्यानंतर ना मध्ये गेल्यानंतर हे गणपती बाप्पाचं एक खूप छान अशी मूर्ती आहे, खूप मोठा गणपती बाप्पा आहे, जो की तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय। नंतर रिटर्न येताना मी परत बाप्पा आपला जो दगडूशेठ बाप्पा आहे ना त्याला थोडंसं कॅप्चर केलं। त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो आळंदीमध्ये आणि आम्ही गेलो होतो 12-12:30च्या दरम्यान आणि पोहोचलो संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान। खूप भयंकर गर्दी असल्यामुळे आम्हाला खूप लेट झालं, कारण ट्रॅफिक सुद्धा खूप लागलं होतं। त्यानंतर ना खूप भूक लागली होती, तर मनूची मम्मी बोलली की आपण इडली खाऊया। तो म्हटलं ठीक आहे खाऊया। आणि इडली म्हणजे मनू म्हणजे इडली लवर आहे, तिची आई सुद्धा तशीच आहे, त्यांना दोघींनाही खूप इडली आवडते, मला पण आवडते।
त्यानंतर भैयाच्या बड्डेचा काल केक भेटला नाही ना, त्यामुळे आज आम्ही केक कापणार होतो. सो केक आणायला जायचं म्हटलं, शिव असा निघला होता इतका. नंतर आम्ही केक शॉपमध्ये पोहोचलो. शिवच्या बड्डेचे केक सुद्धा इथूनच घेतले होते. शिवच्या बाबांच्या बड्डेचा पण इथूनच घेतला होता. छान केक भेटतात इथे, फ्रेश असतात आणि क्वालिटी पण छान असते. त्यानंतर इथे शिवचं चालू होतं, आई हा, आई तो, बाबा हा, बाबा तो. म्हणजे त्याला कुठला घ्यायचा होता त्याला पण माहिती नव्हतं. त्यानंतर आम्ही हा फिक्स केला, जो की होता चॉकलेट. खूप छान होता तो. काय तिथे ना ज्या आहे ना बड्डेच्या आहे टोपी, भारी आहे ती टोपी, मस्त दिसते त्या टोप्या. नंतर घरी आलो आणि ऑक्शनची तयारी केली. बड्डेची पार्टी आम्ही काल खाल्लेली आणि बड्डे आज सेलिब्रेट केलेला, असं चलत आहे. तर असा काहीसा केक होता जो की खूप छान आणि खूप यम्मी होता, जो की तुम्ही बघू शकता. आणि हा होता आपला बड्डे बॉय. पुण्या कसं असलं. नंतर मी त्याचं औक्षण करायला घेतलं. थोडासा अवतार थोडासा इग्नोर करा, कारण रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान मी औक्षण करत होते. सो फुलं अशी थकलेली होती, कारण आम्ही तुळशी बागेत फिरून आलेलो होतो. ही आहे आमच्या मनूची आई आणि मनूचं चालू होतं मध्ये मध्ये. आमचे अवतार थोडे इग्नोर करा, कारण तुम्ही समजू शकता तुळशी बागेत जाऊन फिरल्यावरती काय होतं, कसं होतं. नंतर केक कट करायला घेतला. इथे पहिले मनूला केक भरवला. मनू तर बाजूला सरक ना का. फुल थकलेला चेहरा तुम्हाला दिसत असेल, कारण खूप थकलेलो होतो आम्ही. व्हिडिओ पण ओके. नंतर काहीशा अशा मेमरी मी कलेक्ट केल्या. तर असा होता माझा ब्लॉग. भेटूया परत पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत